लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। सहकाराचा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत। या मतदारसंघावर मातब्बर राजकारण्यांचं वर्चस्व आहे आणि त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे अहमदनगर शहर विधानसभा। येथील लढत ही नेहमीच चुरशीची होते। तसा नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता। आमदार शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक देखील शिवसेनेची अशी ताकद होती। पण 25 वर्ष आमदार राहिलेले आमदार अनिल राठोड यांना दोनदा पराभूत करण्याची किमया राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांनी करून दाखवली। आता शहरावर संग्राम जगताप यांचं एक हाती वर्चस्व आहे। राष्ट्रवादीतील फुटीमुळे राजकीय समीकरण बदलली आहेत। संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत, त्यामुळे येथे महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होईल। पण दोन्ही आघाडीमधील सर्वच पक्ष या जागेवर दावा करतात, त्यामुळे कोणत्या पक्षाला ही जागा सुटते, कोण कोणाविरुद्ध मैदानात उतरणार आहे, काय असणार आहे यंदाचं अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचं गणित, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। संग्राम जगताप यांनी सलग 2 टर्म विधानसभेचं मैदान मारले। 2014 मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने चौरंगी लढतीत संग्राम जगताप यांना 2,25,000हून अधिक मताधिक्यांनी 5 टर्म आमदार राहिलेले अनिल राठोड यांचा पराभव केला। महानगरपालिकेच्या राजकारणातून पुढे आलेले जगताप यांनी शहरावर वर्चस्व निर्माण केलं। दुसऱ्या टर्मला 2019ला अनिल राठोड आणि जगताप यांच्यात सरळ लढत झाली आणि त्यात जगताप हे 11,000हून अधिक मतांनी विजयी झाले। आता तिसऱ्या टर्मसाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे। जागा वाटपात महायुती आणि महाविकास आघाडीचं सूत्र ठरले। ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला ती जागा। या सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादीला आणि उमेदवारी संग्राम जगताप यांना मिळणार आहे हे स्पष्ट आहे। मग संग्राम जगताप यांच्या फाईटला कोण असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आता युतीमध्ये ही जागा भाजपला मिळू शकली नाही। शहरी मतदारसंघ येथील जातीय समीकरणाचा विचार करता हा मतदारसंघ भाजपला मिळावा असं अनेकदा मागणी केली झाली। लोकसभेला विखे पराभूत झाले असले तरी नगर शहरातून त्यांना 30,000हून अधिक मतांचं मताधिक्य मिळाले, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी सातत्याने प्रदेश पातळीवर होत आहे। भाजपचे जुने नेते व एकदा अपक्ष आणि एकदा पक्षाच्या उमेदवारीवर नशीब आजमावणारे शहराध्यक्ष अभय आगरकर हे देखील इच्छुक आहेत, तर माजी शहराध्यक्षा भैया गंदेही उमेदवारी मागतायत। इतर इच्छुकांची संख्या देखील या ठिकाणी मोठी आहे आणि महाविकास आघाडीत पाहायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या जागेवर दावेदारी ठोकली जाते। दक्षिण जिल्ह्यात 6 पैकी काँग्रेसला एकही जागा मिळत नाहीये, त्यामुळे ही जागा शहराध्यक्ष किरण काळे हे मागतायत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व माजी महापौर अभिषेक कळमकर हे या जागेसाठी दावेदारी सांगतात। ताकदीचा विचार केल्यास शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रबळ दावेदार आहेत, म्हणजे हा गट प्रबळ दावेदार आहे। त्यात नगर महानगरपालिकेचे पहिले महापौर राहिलेले भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड अशी चौघांची नावं चर्चेत आहेत। फुलसौदर आणि बोराटे हे माळी समाजाचे आहेत। या समाजाची एकगठ्ठा मतदार या ठिकाणी आहेत, त्यामुळे ऐनवेळी मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत या मतदारसंघात होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही। हा मतदारसंघ राज्यातील इतर मतदारसंघापेक्षा वेगळा आहे, कारण या मतदारसंघात सर्व जातीचे एकगठ्ठा मतदार आहेत, त्यामुळे एका जातीच्या फॅक्टरवर निवडणूक जिंकता येत नाही। त्यामुळे सर्वच जातीच्या मतांची बेरीज करून निवडणूक जिंकता येते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहरात मुस्लिम दलित मतं महत्त्वाची ठरली होती, त्यामुळे लंकेंना चांगली मतं मिळाली हे आकडेवारीवरून दिसून येतं। सध्या राज्यात ओबीसी आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपण पाहिला, त्यामुळे नगरमध्ये शिवसेना माळी समाजाचा उमेदवार देऊन ओबीसी समाज आपल्याकडे खेचू शकतो। या अटीतटीच्या लढतीत यंदा माजी खासदार सुजय विखे पाटील आणि विद्यमान खासदार निलेश लंके यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळते आणि विजय कोणाचा होतो हे आपल्याला निवडणुका जाहीर झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर समोर येईल। दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय, कोण होऊ शकतं अहमदनगर शहरचा पुढचा आमदार, कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा।